आता जे खासदार आहेत ओम निंबाळकर यांच्या कामाला तुम्ही समाधानी आहात? नाही आमच्यात निधीच काय आला नाही तर कसं काय? संध्याकाळी 12 वाजता जरी फोन केला तर ती फोन उचलत नाही. जर त्याला वेटिंग नसेल सापडली तर नंतर ती फोन करून सांगतो मी आहे, तुम्हाला काय अडचण असेल. ओमराजेंनी 7 वेळेस मागणी लोकसभेमध्ये केलेली आहे. त्यांना या गोष्टीचा फटका बसणार नाही. फटका बसेल कोणाला तर ज्यांनी जरांगे पाटलाचा जाहीर निषेध फेसबुक लाईव्हद्वारे केला आहे त्यांना या आरक्षणाच्या मुद्द्याचा नक्कीच फटका बसेल. तर मी शिंदे गटामध्ये एक कार्यकर्ता आहे छोटासा, पण जर खोलून जर विचार केला तर सध्या तर ओमराजे निंबाळकर यांचं पारड जड आहे. पाडा म्हणलं तर राजाला सुद्धा विरोध करू शकतात. जरांगे पाटलाच्या पूर्ण ताकदीने लोक पाठीमागे आहेत. फसवणूकच झाली आहे. सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढतो म्हणून परिपत्रक जारी केलं, परंतु त्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि 10% म्हणजे ती न टिकणार आरक्षण आहे. तर विचार केला तर मी कानाई सावंतचाच माणूस आहे, कार्यकर्ता आहे छोटासा, परंतु ओमराजेंनी जे सर्व नागरिक असतील किंवा कार्यकर्ते असतील यांची जी कामं केली, सदावर ते वकील लावायचं आणि त्याला डिच्यू द्यायला लावायचं आरक्षणाला. त्याच्यामुळे सगळी आश्वास नाहीत आणि काही नाही, फक्त तोंडाला पानं पुसायचं काम आहे. आणि आमचं पहिलं मत ओमराजे आणि कैलास पाटील यांनाच राहील. पीक विमा काय सांगावं तुम्हाला, आता काय सांगावं तुमची परिस्थिती बेकार हाल आहे. शेतकऱ्याचं काहीच अवघड आहे. जीएसटी ह्यांनी जर काढली का नाही ते सगळं शेतकऱ्याला भरपूर मिळतंय. फक्त जीएसटी काढावी सरकार. ज्यांनी आपल्या आरक्षणाबाबत ज्यांनी आवाज उठविला आहे त्यांना सहकार्य करा आणि ज्यांनी आवाज उठविलेला नाही त्यांना पाडून टाका. शेतकऱ्याचं सरकार नाहीच. शेतकऱ्याला कसं हमी भाव म्हणजे आता समजा आमचं सोयाबीन असेल, हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, त्याला भावच नाही ना काही. नमस्कार, मी अक्की पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. आज मी आलोय कळंब तालुक्यातील खोनला या गावात. लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना जनतेच्या मतदाराच्या काय भावना आहेत किंवा त्यांच्या होणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय नाव? शुभमुळे गाव खोनला. लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक मतदार म्हणून सरकारकडून काय अपेक्षा आहेत होणाऱ्या खासदाराकडून? होणाऱ्या खासदाराकडून आमचं सध्या तरी काम चांगल्या पद्धतीने ओमराजे करत आहेत, यानंतरही ते करत राहतील. त्याचबरोबर आमच्या रस्त्याचा प्रश्न असेल किंवा नदीवरच्या डॅमचा प्रश्न असेल त्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करणार आहोत की आणखीन जोमानं त्यांनी काम करावं आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश व्हावा, ही आमची सर्वसाधारण अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी वर्तमान सरकार हे महाविकास आघाडीसाठी एवढी इंडिया आघाडी आहे हे सरकार यायला पाहिजे. आज पंतप्रधान म्हणून इकडे जे चेहरा आहे नरेंद्र मोदी, तसं इंडिया आघाडीकडे पंतप्रधानाचा चेहरा कोण? राहुल गांधी किंवा उद्धव साहेब ठाकरे, हे 2 चेहरे आमच्याकडे महाविकास आघाडीकडे आहेत. आणि नक्कीच खात्री आहे की वरी इंडिया आघाडीचं सरकार लागणार आहे. या सरकारचा भाजप सरकारचा महायुतीचा जे काही कौल आहे ते मतदार त्यांना दाखवून देतील. नुकसान तर शेतकऱ्यांचं या माध्यमातून त्यांनी खूप केलेलं आहे सरकारमध्ये बसण्यापासून. सध्याचे जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे की हा उमेदवार महायुतीतर्फे दिला जाईल तो दिला जाईल, तर मला असं वाटतं की त्यांनी 40 वर्ष सत्ता त्यांच्या घरात होती, त्यांनी काय केलं जिल्ह्याचं? एक मागास जिल्हा 3 नंबरला आणि सर्वात श्रीमंत खासदार 3 नंबरला, अशा पद्धतीचं त्यांचा कामकाज आपण पाहिलेलं आहे. सर जिल्ह्याला लुटायचं काम त्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच उद्धव साहेब ठाकरे किंवा राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान नक्कीच होते. मराठा आरक्षणाचा फटका बसेल का? नक्कीच बसेल ना, परंतु ओमराजेला बसणार नाही. ओमराजेंनी 7 वेळेस मागणी लोकसभेमध्ये केलेली आहे. त्यांना या गोष्टीचा फटका बसणार नाही. फटका बसेल कोणाला तर ज्यांनी जरांगे पाटलाचा जाहीर निषेध फेसबुक लाईव्हद्वारे केला आहे त्यांना या आरक्षणाच्या मुद्द्याचा नक्कीच फटका बसेल, एवढं सांगतो. हे जे सरकार आहे हे सरकार म्हणतं की हे शेतकऱ्यांचं सरकार असं हे जाहिरात करतात, तर हे शेतकऱ्यांचं सरकार आहे का? कारण ते शेतकरी सन्मान निधीद्वारे ते 2000 रुपये महिना देतात, शेतकऱ्यांना 2000 रुपये देतात किंवा 1 रुपयामध्ये पीक विमा भरला जातो. तर याबद्दल एक शेतकरी म्हणून तुमच्या काय भावना? ह्या सगळ्या फसव्या स्कीम आहेत. शेतकऱ्यांचं सरकार जर म्हणलं तर ठिबक सिंचन योजना असेल, स्प्रिंकलरची योजना असेल, त्यांच्या आणखीन सबसिड्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेल्या नाहीत. हे सरकार म्हणते आम्ही शेतकरी सरकार जर असेल तर शेतकऱ्याच्या आत्महत्या होत नाहीत. शेतकऱ्याच्या मालाला कवडी मोल भाव दिलेला गेलेला आहे आणि 2000 रुपयाचं अनुदान हे गाजर दाखवायचं सरकार काम करतंय. मला वाटतं की नक्कीच या गोष्टीवरून शेतकरी राजा हा समाधानी नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा हा मतदार राजा, शेतकरी राजा त्यांना दाखवून देईल. सोयाबीनचा भाव 11,000 रुपये होता, तो 4,000 आणला. 11,000 झाला की DOC आयात, पाम तेल आयात केलं जातं.
आणि शेतकऱ्यांना मातीत गाडायचं काम हे सरकार करतं आणि वरून म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे. हेच शेतकऱ्यांचं सरकार आहे का, असा प्रश्न मला सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे. काय नाव? लक्ष्मण लांडगे, गाव? कोणला? लोकसभा निवडणूक होणार आहे. होणाऱ्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? होणाऱ्या म्हणजे आता म्हणजे नवीन का येणाऱ्या नवीन नवीन येणाऱ्या कोण अपेक्षा जनतेची चांगली सेवा करावा, जनतेला योजनाचा लाभ द्यावा, प्रत्येक गावात योजनेचा लाभ मिळावा प्रत्येकाला. आता समजा लढत खासदार फंडातून काही कामं व्हावं प्रत्येक गावात. गावात खासदार निधी आलाय तुमच्या? नाही 1 रुपया आला आता जे खासदार आहेत ओम निंबाळकर यांच्या कामाला तुम्ही समाधानी आहात? नाही आमच्यात निधीच काय आला नाही तर कसं काहीच समाधान काही निधी नाही, रुपया नाही. आमदार निधी? आमदार निधी आला, खासदार निधी आले? आमदार निधी नाही. तर तुमचा लढत अशी झाली राणा पाटील किंवा तानाजी सावंत विरुद्ध ओमराजे निंबाळकर, तर कुणाचं पारड जड राहील? महाविकास आघाडी ओमराजे निंबाळकर यांचे महाविकास, मग ते महायुती झालं. माहिती महायुतीच्या सरकारला मराठा आरक्षणाचा फटका बसत नाही. तसं काय सांगता येईल तेवढं काय म्हणजे सांगता येईल. काय नाव? फुलचंद मूर्ती मुळे गाव? कोणला? लोकसभा निवडणूक लागणार आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत, तुम्हाला काय वाटतं? होणाऱ्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? होणारा खासदार चांगलाच आहे, आमचा पहिला आहे ते, त्यालाच आमचं सहमत आहे. ओमराजे निंबाळकर यांनी निधी दिलाय गावाला? निधी दिलाय ना. विकास कामं झालीत का गावात? समशानभूमीसाठी दिलाय, रोडचं काम दिलेलं आहे त्यांच्या हातावरला, किंवा ते सभा मंडप दिलाय त्याने. शेतकरी म्हणून शेतकऱ्याचं सरकार आहे का आता? काय वाटतं शेतकरी? शेतकऱ्यासाठी सरकार नाही आता सध्या. शेतकऱ्याचा निर्णय कुठलाच नाही. शेतीमालाला काय भाव नाहीत, सोयाबीनचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकार नाही. ह्या सरकारला सध्या तर आमच्या गावातून तर विरोध आहे. मराठा आरक्षणाचा फटका बसेल काय सरकारला, महायुतीच्या सरकार? 100% बसणार, 100% बसणार. मराठा आमच्यात जास्त लॉबी, मराठ्यावरच लोक आता जे निर्णय सांगतील जरांगे पाटील त्यांना जास्त सहमती होणार. म्हणजे ओम राजाला सुद्धा एखाद्या वेळेस टाळू शकतील त्यांनी, जर त्यांचा उमेदवार उमेदवार देणार नाही. त्यांनी असं जाहीर केलं बैठकीमध्ये की ज्या प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा, तर या भूमिकेला मराठा समाज समर्थन करेल, देईल का? समर्थन देणार ना, 100% देणार. पाडा म्हणले तर राजाला सुद्धा विरोध करू शकतील. जरांगे पाटलाच्या पूर्ण ताकदीने लोक पाठीमागे आहेत. मराठा समाज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने मराठा समाजाची फसवणूक केली का? जरांगे पाटील म्हणतात की आरती आम्ही 100% सांगू शकतो की फसवणूक केली आहे आमची. त्यांचा मुद्दा ते म्हणले फसविले तर आम्ही 100% त्यांच्या पाठीशी, ते म्हणणार, ते म्हणत असले फसविले तर आम्ही म्हणणारच फसविले. त्यांच्या विरोधात आमचं काहीच नाही. ते जे बोलतील तेच आमचं ही सध्या. आता माझं नाव औदुंबर कदम, कोणला? लोकसभा निवडणूक लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाचं पारदर्शक राहील, महायुती का महाविकास आघाडी? तसं जर म्हणलं तर एक तर मी शिंदे गटामधील एक कार्यकर्ता आहे छोटासा. पण जर खोलून जर विचार केला तर सध्या तर ओमराजे निंबाळकर यांचं पारड जड आहे. त्यामुळं त्यांची पहिले तसं जास्त लीड येईल अशी शक्यता तर आहे. त्यामुळं आणि फक्त विषय असा राहिला की राणा पाटील असतील, अर्चना पाटील असतील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी थोडा विरोध करून त्यांनी स्वतःच वर्चस्व डाऊन करून घेतलेला आहे. त्यामुळे यावेळेस त्यांचा पागडा एकदम हलका झालेला आहे. त्यामुळे यावेळेस त्यांचं निवडून येणं तर काही योग्य वाटत नाही आणि येतील असंही वाटत नाही कोणाला पण. तुम्हाला तुम्ही शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत, त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि सांगितलं की मराठा समाजाला न्याय दिला आणि 10% आरक्षण दिलं. पण मुळात जी मागणी होती ओबीसीतून आरक्षण किंवा सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करण्याची मागणी होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठा समाजाची फसवणूक केली असं वाटतंय?
हो 100% एकनाथ शिंदेने मराठा समाजाची वगैरे केलेलीच आहे. कारण यामध्ये काय झालेले आहे मराठा समाजाचे सर्व तरुण जे असतील आता पोलीस भरतीच्या वगैरे जागा निघल्या आहेत त्यामध्ये EDC मधून फॉर्म जरी त्यांनी भरलेले बीड जिल्ह्यामधून 3-4 जणांनी फॉर्म भरले होते त्यांचे सिलेक्शन पण झालं पण आरक्षण नसल्यामुळं त्यांना जॉईनिंग लेटर हे अजून आलेलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे जे मध्ये शपथ घेतली शिवाजी महाराजांची वगैरे त्यात मराठा सर्व तरुणांची असेल किंवा इतर सर्व समाजाची फसवणूक केलेली आहे त्यांनी. येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फटका बसेल का? येणार 100% फटका बसणार आहे त्यांना कारण त्यांनी पूर्ण मराठा समाजाचा तेढ निर्माण केलेला आहे आणि त्यातच ठिकाणी फसवेगिरी करून खोटे शब्द घेऊन मराठा तरुणांमध्ये पण तेढ निर्माण करून घेतलेला आहे. आणि तुम्ही जे म्हणतात की राणा पाटील असेल किंवा अर्चना पाटील असेल यांच्यासोबत मतदार राहणार नाही किंवा मराठा समाज राहणार नाही. जर समजा तानाजी सावंत विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत झाली तर काय काय कुणाचं पारड तर राहील? तसं तर विचार केला तर मी तानाजी सावंतचाच माणूस आहे कार्यकर्ता आहे छोटासा परंतु ओमराजेने जे सर्व नागरिक असतील किंवा कार्यकर्ते असतील यांची जी कामं केली त्यांनी कधी असा भेदभाव केला नाही की हा तो पक्षाचा असेल हा त्या पक्षाचा असेल. त्यांना निम्म्या रात्री जरी कोणाचा कॉल आला वगैरे मेसेज आला तरी फोन आला तरी त्यांनी बिझी असतील तरी त्यांनी परत ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस त्यांना कॉल करून वगैरे त्यांच्या सर्व अडीअडचणी पूर्ण सोडवलेल्या आहेत. त्यामुळे सध्या तो ओमराजेचा पागडा हा मजबूत आहे. त्यामुळे कोणी जरी तानाजी सावंत जरी उभारले किंवा अजित पवार जरी स्वतः वैयक्तिक येऊन उभारले या मतदारसंघामध्ये तरी पण ओमराजेला पाडणे हे शक्य नाही. हरिभाऊ मुळीक खोनला. लोकसभा निवडणूक लागणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या खासदाराकडून? गावचा विकास व्हावा, शेतीमालाला भाव मिळावा सरकारकडून, मराठा आरक्षण मिळावा, हे बी ओबीसीतून 10% दिलेलं काय टिकणारं आरक्षण नाही. हे फक्त आश्वासन आहेत, पोकळ आश्वासन आहेत, बाकी काही सुद्धा नाही. आता तुम्ही जे म्हणतात की हे पोकळ आश्वासन आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा समाजाला न्याय देणार असं सांगितलं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीनं 10% आरक्षण दिलं. पण मागणी जी होती ती ओबीसीतून आरक्षण असेल किंवा सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करण्याची मागणी होती. तर मराठा समाजाची एकंदरीत फसवणूक झाली का असं वाटतंय का? नाही, फसवणूकच झाली आहे. सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढतो म्हणून परिपत्रक जारी केलं परंतु त्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि 10% म्हणजे ती न टिकणार आरक्षण आहे. याच्या पाठीमागं बी आरक्षण दिलं पण तो टिकलं नाही. इकून दिलेवणी करायचं आणि इकून काढून घ्यायचं. सदावर ते वकील लावायचं आणि त्याला बिचू द्यायला लावायचं आरक्षणाला. त्याच्यामुळे सगळी आश्वासन आहेत आणि काही नाही, फक्त तोंडाला पानं पुसायचं काम आहे मराठा समाजाच्या. आता जे तुम्ही म्हणलात की परिपत्रक अध्यादेशाचं परिपत्रक दिलं वाशी, हो, तर ते मुंबईला जाणार होते, जरांगे पाटील आझाद मैदानावर जाणार होते, पण सरकारनं त्यांना वाशीतूनच अध्यादेश देऊन त्यांना परत लावलं. तर कुठं ना कुठे याची खंत वाटते का मुंबईला नाही गेले म्हणजे आझाद मैदानावर नाही गेले? नाही नाही, तिथपर्यंत गेले पण त्यांनी आश्वासन देऊन स्थगित केलं आंदोलन मराठा समाजाचं आणि पुन्हा अंमलबजावणी केली नाही. म्हणजे सरासरी मराठा समाजाची फसवणूकच करण्यात आली ना पूर्ण. असं केलंय. आता जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली की आधी ते उमेदवार देणार होते, नंतर त्यांनी बैठकीत सांगितलं उमेदवार देणार नाही, लोकसभा निवडणूक लढणार नाही, लढवणार पण नाही, आपला विषय विधानसभेचा आहे, विधानसभेला बघू. फक्त आता ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असं त्यांनी आदेश दिलाय. तर मराठा समाज त्यांच्या आदेशाला म्हणजे समर्थन देतील काय वाटतं तुम्हाला? देतील नाही का? नाही, समर्थन देतील का? मराठा समाजाचं एकच ही आहे जरांगे पाटलाचं की ज्यांनी आपल्या आरक्षणाबाबत ज्यांनी आवाज उठविलाय त्यांना सहकार्य करा आणि ज्यांनी आवाज उठविलेला नाही त्यांना पाडून टाका. येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फटका सरकारला बसेल का? 100% बसणार. सरकारला फटका बसणारच ह्याचा मराठा आरक्षणाच्या रोषाबद्दल. शेती आहे, आपल्या शेती आहे. हो, शेती. एक शेतकरी म्हणून एक तुमच्या काय भावना आहेत? म्हणजे हे जे सरकार आहे सध्याचं, तर एक सरकार काय म्हणते की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे की आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा किंवा शेतकरी सन्मान निधी याच्या आधी कधीच म्हणजे अनुदान असं येत नव्हतं, आता आमच्या सरकारमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही देत आहोत. तर एक नाही, नाही. शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? नाही नाही, शेतकऱ्याची पुरेपूर फसवणूक आहे. शेतकऱ्याला शेतकरी सन्मान निधी दिला जातो. शेतकऱ्याला 30 दिवसाला 500 रुपये महिना दिला जातो शेतकऱ्याला सन्मान निधीचा. परंतु तो 500 रुपये महिना म्हणजे केवळ दिवसाला 16.5 रुपये शेतकऱ्याच्या पदरामध्ये आणि शेतकऱ्यानं जर 100 रुपयाची खरेदी केली तर 18 रुपये GST जातो. मग द्यायचे 16.5 घ्यायचे 18, म्हणजे शेतकऱ्याला 100ला 1.5 रुपये हाणायचा आहे.
आणि तिथं जर शेतकऱ्यानं 500 रुपयाची खरेदी केली तर 90 रुपये GST जातो आणि 16.5 रुपये शेतकऱ्याला. म्हणजे फक्त हे भूलथाप आहेत. आणि शेतकऱ्याच्या सोयाबीन 10-11 हजारावर गेलेलं 4-4.5 हजारावर 42 सोयाबीन आलं. त्याची नुकसान किती? शेतकऱ्याला 25 क्विंटल सोयाबीन झालं तर सरासरी 4,000 रुपयाचा जर फटका क्विंटल मागं बसला, 1 लाख रुपयाचा फटका बसतो. आणि वर्षाला 6,000 रुपये सन्मान निधी म्हणून द्यायचे. गाय छापून चुना डबीची येते त्या 16.5 रुपयामध्ये दिवसाला सन्मान निधीच्या. बाकी काही प्राप्त नाही शेतकऱ्याला. आणि 450चं DAPचं पोतं 1350ला झालं. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या ऐवजी शेतकऱ्याचा खर्चच चौपट झालाय. उत्पन्न तर दुप्पट झालेलं नाही. हमी भावानं कोणची खरेदी नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याची पूर्ण फसवणूक करण्यात आली आहे ह्या सरकारकडून. ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील किंवा तानाजी सावंत अशी लढत झाली तर कुणाचं पारडं जड राहील? ओमराजेचं. काय कारण? कारण विकास करण्यात येतो ना गावचा. आमच्या खोनला गावाचा पाठीमागच्या इलेक्शनला जिल्हा परिषद पंचायत समितीला बहिष्कार टाकण्यात आलेला होता. गावाला रस्ता नाही, बंधारा नाही, गावात कोणता विकास नाही. तर ओमराजेंनी आणि कैलास पाटलांनी ह्या खोनला गावचा रस्ता पूर्ण केलाय 1,08,00,000 बजेट टाकून. बंधाऱ्याची योजना मंजूर केली, परंतु त्यांच्या पक्षाचं सरकार गेल्यामुळे त्या बंधाऱ्याचं सुद्धा कॅन्सल झाले. आणि आता कैलास पाटलांनी 10 लाखाचं सभामंडप गावाला मंदिरासाठी दिले. तर सगळा विकास ही ओमराजेकडून आणि कैलास पाटलाकडून होतं. त्याच्यामुळे त्यांना पसंती देण्यात येते. आणि इथं गावात शेजारचा शंभू महादेव साखर कारखाना राणा पाटलांनी घेतला आपिटकडून. आपिटच्या शुभकल्याण मल्टीस्टेटमध्ये गावातल्या लोकांनी पैसे टाकलं. 1 कोटी या गावात पैसे असतील त्या शुभकल्याणच्या ह्याच्यात. आणि तो कारखाना राणा पाटलांनी घेतल्यामुळे सगळ्या गुंतवणूकदारांची पुरेपूर फसवणूक आहे. ती पैसा कोण देणार आहे शेतकऱ्यांचा? ही सगळी फसवणूक आहे. आपल्या जुळी भरण्यासाठी सगळ्या लोकांची फसवणूक करण्यात येते. कारखाना सुरू झाला म्हणून ऊस जात असेल ना, त्याचा फायदा झाला असेल. ऊस गेली तरी 6-6 महिने 8-8 महिने बिलं दिली जात नाहीत ना शेतकऱ्यांची. काय फायदा होणार आहे? मग मुलीची लग्न असतात, कुठं कुणाच्या दवाखान्याची अडचण असतात. वर्षभर खत टाकायचं, पाणी द्यायचं आणि टायमाला बिल नाही ऊसाचं आल्यावर शेतकऱ्याला काय त्याचा उपभोग होणार आहे? आता तुम्ही राणा पाटील यांचं नाव काढलं. राणा जगजितसिंह पाटलांनी एक भूमिका घेतली होती मागच्या फेसबुकद्वारे लाईव्ह, की जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांनी भाष्य केलं होतं, म्हणजे निषेध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनामध्ये त्यांनी विरोध केला होता. त्याचा फटका बसेल का त्यांना येणाऱ्या? 100% बसणार फटका. मराठा समाजाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केलंय त्यांना फटका बसणार पूर्ण. दिलीप शिमूर्ती गाव खोनला. लोकसभा निवडणूक लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये जर समजा लढत राणा जगजितसिंह पाटील किंवा तानाजी सावंत विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी झाली तर कुणाचं पारडं जड राहील? ओमराजे. कारण ते संध्याकाळी 12 वाजता जरी फोन केला तर ती फोन उचलीत नाही. जर त्याला वेटिंग नसेल सापडली तर नंतर ती फोन करून सांगतो, मी आहे, तुम्हाला काय अडचण असेल सांग. आता हा जो तुम्ही फोनचा विषय सांगितला, ते विरोधक म्हणतात की फोन उचलणं म्हणजे खासदाराचं काम नाही. शासकीय निधी किती आणला किंवा काय योजना तुम्ही मतदारसंघात आणल्या ते सांगा. मी काय म्हणतो, ज्यावेळेस आमदार होते राणा आपलं ओमराजे, त्यावेळेस माझ्याकडे 3 चाकी टमटम होतं. त्यावेळेस मी त्यांना मंदिरामध्ये, आमच्या गावात, आमच्या हनुमान मंदिरामध्ये पाहायला सुद्धा आलते. त्यावेळेस मी त्यांना म्हणलं, माझा रोड फक्त आमच्या खोनला फाटा ते रस्ता करून द्या. त्यावेळेस माझ्याकडे 3 चाकी टमटम होतं. त्यावेळेस ती काय म्हणले, तू लय जास्त बोलतोस, करून देतो तुला रोड. मग ती पुन्हा ती काय झालं नाही. पुन्हा आमचे कैलास पाटील तिने आम्हाला रस्ता करून दिला. आता समजा हे जे शेतकऱ्याचं सरकार आहे असं सांगितलं जातं, जे महायुतीचं सरकार आहे, तर एक शेतकरी म्हणून तुम्हाला वाटतं काय शेतकऱ्याचं सरकार? शेतकरी सरकार नाही, शेतकऱ्याचं सरकार नाही. ही आपल्या लेवलवर सगळं चालू. शेतकरी सरकार नाही. पीक विमा येत आहे? पीक विमा काय सांगावं तुम्हाला, आता काय सांगावं, तुमची परिस्थिती बेकार हाल आहे. शेतकऱ्याचं काहीच अवघड आहे. GST ह्यांनी जर काढली का नाही ते सगळं शेतकऱ्याला भरपूर मिळतंय. फक्त GST काढावी सरकार. सोयाबीनचा भाव जे आहे लोकांनी 10,000 रुपये पहिला भाव होता. आता तुम्हाला सांगतो 4,000 रुपये. सध्याची परिस्थिती अशी. ही महाराष्ट्र शासनाची नाही, केंद्र शासनाची, केंद्र शासनाने फसवणूक केली सगळ्याची.
महाराष्ट्र शासनाचं नाही, महाराष्ट्र शासनाचं चांगलं आहे. केंद्र शासन चांगलं, पण ही केंद्र शासनाने सगळीची फसवणूक केली. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका लागतील या निवडणुकामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे फटका बसेल कुणाला? महायुतीला किंवा महाविकास आघाडीला कुणाला बसेल वाटतं तुम्हाला फटका याचा? मराठा आरक्षणाचा फटका कुणाला बसेल? मराठा आरक्षणाचा फाटका तर सगळ्यालाच बसणार आहे. मूळ मुद्दा ती, मराठा आरक्षणाचा मूळ मुद्दा ती, मराठा समाजासाठी जी जी संसदेमध्ये जी बोलले त्यांच्यासाठी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे. म्हणजे विरोधात बोलले त्यांना त्यांना तर पाणी पाजलंच, त्यांना ते आयुष्यात कधीच येऊन अरे नाही. जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मराठा समाज आजही आहे का यांच्या समर्थनात का बाजूला सरकला? 99% जरांगे पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज उभा आहे आणि इतर समाज बी उभा आहे. आता जरांगे पाटील म्हणतात की आपला जो विषय आहे हा लोकसभेचा विषय नाही, आपला विषय विधानसभेचा आहे, म्हणून त्यांनी उमेदवारी देणार होते किंवा लोकसभा निवडणूक लढवणार होते, त्याच्यातून माघार घेतली आणि आता ते विधानसभेच्या तयारी लागा म्हणून सांगितलं की आपला विषय विधानसभेत मांडायचा आहे. तर त्यांच्या या भूमिकेला मराठा समाज समर्थन आहे असं वाटतंय का तुम्हाला? 100% समर्थन. काय ना गणेश कदम, गाव कोणला? लोकसभा निवडणूक लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक मतदार म्हणून होणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय नाही अपेक्षा, त्यांनी विकास म्हणजे आपल्या गावाचा विकास करावा, हे करावा अशा अपेक्षा आहेत आमच्या त्यांच्याकडून. आणि आमचं पहिलं मत ओमराजे आणि कैलास पाटील यांनाच राहील. आता तुम्ही विकासचं जे म्हणतात, तुम्ही गावातले काय मुद्दे आहेत, काय प्रश्न आहेत जे होणाऱ्या खासदारांनी सोडवणे? गावामध्ये कसं ही रस्ते, पाणी ही याचं सगळं त्यांनी बघावं असं माझी म्हणणं आहे की गावातील रस्ते बिस्ते त्यांनी सगळे व्यवस्थित करावे. समजा गावात काय आमच्या कमी जास्त असेल की समजा घरकुल कुणाला यायचं असेल काय असेल ते असं त्यांनी सरकारकडून मागणी करावी की बाबा यांना द्या, ही असं करा तसं करा, एवढं त्यांनी सांगावं. मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे महाराष्ट्रामध्ये, तर या मराठा आरक्षणाचा फटका महायुतीच्या सरकारला बसेल का? अवश्य बसला, कारण की त्यांनी एक आश्वासन दिले आम्हाला 10% आरक्षण आणि कुठं 20% आरक्षण आणि काय, त्याचा उपयोगच नाही ना काही. त्यांनी नुसतं आश्वासन देऊन ठेवलेलं आहे. आश्वासन त्यांनी म्हटलं म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच आणलेलं, अंमलात काहीच आणलेलं नाही ना त्यांनी. नुसतं हे देऊ ते देऊ, हे करू ते करू, त्याच्यात काहीच उपयोग नाही. याच्यात ह्याच्यावर परिणाम त्यात 100% होणार म्हणजे होणार, त्यात काही नाही. शेती आहे का? शेती आहे ना मला. म्हणजे शेतकरी म्हणून शेतकऱ्याचं सरकार वाटतंय का तुम्हाला? शेतकरी सरकार नाही, शेतकऱ्याचं सरकार नाहीच. शेतकऱ्याला कसं हमी भाव म्हणजे आता समजा आमचं सोयाबीन असेल, हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, त्याला भावच नाही ना काहीच राहिलेला. गेल्या वर्षी तुम्हाला 9,000 रुपये 8,000 आता समजा तुम्ही जे भावाचं म्हणतात तुम्ही की हे भाव नाहीये, पण त्याच्यासोबतच तो 1 रुपयामध्ये पीक विमा भरायला भेटतो, ज्याला आधी भरपूर पैसे जायचे, किंवा शेतकरी सन्मान निधी भेटतो. अहो पीक विमा भेटतो आम्हाला, सगळं भेटतं, सगळं खरं आहे तुमचं. पीक विम्याचा काय उपयोग होतो का? आमचं उत्पन्न निघणार असतं एक समजा 50,000चं, तुमचा पीक विमा किती येतो? 2,000 3,000. आमचं त्याच्यामध्ये भरपाई नुकसान तुम्ही भरून देणार आहेत का? मग तुम्ही काय करा, 1 रुपया नाही 8 आण्याचा अगर 50 पैशामध्ये पीक विमा भरा, आम्हाला 50,000 रुपये अनुदान द्या, असं आमचं म्हणणं आहे सरकारला. 50,000 रुपये अनुदान द्या, मग आम्ही काय 1 रुपयाने 50 पैसे पीक विमा भरू. आमचे पैसे काय लागतील ती घ्या. शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे तुम्हाला.